श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 17 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. या पौर्णिमेला अश्विन पौर्णिमा असेही म्हटले जाते. या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ 16 ऑक्टोबरला रात्री 8:41 होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती 17 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी सायंकाळी 4:56 होणार आहे. आणि म्हणूनच उदय तिथीनुसार आपल्याला ही कोजागिरी पौर्णिमा 17 ऑक्टोबरला साजरी करायची आहे. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि सर्वश्रेष्ठ पौर्णिमा मानली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता, त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, चंद्राची आणि कुबेर देवतांची पूजा केली जाते. या कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी चंद्रप्रकाश सर्वात तेजस्वी असतो. या दिवशी या चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते आणि यामुळे या दिवशी अनेक लोक दूध आटवून ती चंद्रप्रकाशामध्ये ठेवतात, जेणेकरून चंद्राची किरणे त्यात पडतील आणि हे दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते. असं केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक रोग अडचणी दूर होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. इतकं महत्त्व या कोजागिरी पौर्णिमेला दिले जाते. तसेच या दिवशी काही प्रभावी उपायही केले जातात. हे उपाय केल्याने त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आपल्याला गुरुवारी या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा हा एक उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने घरातील सर्व अडचणी, दारिद्र्य, इडापिडा नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, यावर्षी कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती 2 दिवस आलेली आहेत. 16 आणि 17 ऑक्टोबर या 2 दिवशी ही कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती साजरी केली जाणार आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय देखील तुम्हाला उद्या बुधवारी किंवा गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे? जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल, आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, सतत पैशांच्या अडचणी येत असेल, लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत नसेल, धनप्राप्तीचे योग हे जुळून येत नसेल किंवा आलेला पैसा हा आपल्या घरातून कोणत्या कारणातून काढता पाय घेत असेल, वायफळ खर्च होत असेल, तर लक्ष्मीला टिकवून ठेवण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर घरामध्ये सतत वाद विवाद, कलह, भांडणं होत असेल, कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नसेल, त्या घराच्या व्यक्तींमध्ये अंतर आलेलं असेल, सुख शांती समृद्धी टिकत नसेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न केले, कष्टही केले, परंतु कधीतरी असं होतं की आपण कष्टही करतो, प्रयत्नही करतो, परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. आणि म्हणूनच त्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी हा आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. आंब्याच्या पानांचे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे, त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकेच आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले आहेत.
हे उपाय जर आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर केले तर जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते असं देखील म्हटलं जातं. सोबतच भाग्य उजळल्याशिवाय वास्तुदोषसुद्धा दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो प्रभावी ठरत असतो. तसेच हा उपाय केल्याने व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून देखील मुक्त होतो. तर सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला उपाय हा आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे, तो म्हणजे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि प्रसन्न करण्यासाठी. तर पहा, या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण घरामध्ये सत्यनारायण पूजा करत असतो. त्यावेळी कलश स्थापना जी आहे तर ती केली जाते आणि त्या कलशावरती आंब्याची पाने जी आहे तर ती ठेवली जातात. बऱ्याच वेळा या कलशावरती आपण खाऊची पानं, ज्याला नागवेलीची पाने असे म्हणतात, तर ती सुद्धा ठेवत असतो. परंतु तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या नागवेलीचे पानं जे आहेत तर ते ठेवायचे नाहीत. फक्त आंब्याचीच पानं जी आहेत तर ती तुम्हाला त्या कलशावरती ठेवायची आहेत आणि घरामध्ये सत्यनारायण पूजा जी आहे तर ती करायची आहेत. ही पानं जर आपण त्या कलशावरती ठेवली तर आपली पूजा जी आहे तर ती पूर्णपणे चांगल्या रीतीने पार पडत असते. लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते. त्या पूजेमध्ये कुठलेही संकट, विघ्न जे आहे तर ती येत नाही आणि आपली पूजा जी आहे तर ती पूर्वत्वात जाते असं म्हणतात. म्हणून ही आंब्याची पानं जी आहेत तर ती अवश्य तिथे आपल्याला वापरायची आहेत. यानंतर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण करण्यासाठी करायचा आहे. मग तुमची इच्छा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल, धनप्राप्तीसाठी असेल, नोकरी प्राप्तीसाठी असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल, कर्जमुक्तीबद्दल असेल, तर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे, एक आंब्याचं पान घ्यायचं आहे. चांगलं पान तुम्हाला घ्यायचं आहे. त्या पानावरती तुम्हाला कुंकवाने ओम गणेशाय नमः असं लिहायचं आहे आणि हे पान तुम्हाला बुधवारी म्हणजे उद्याच या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे. याच दिवशी या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ होणार आहेत आणि हे पान जर तुम्ही या दिवशी बाप्पांना अर्पण केले तर गणपती बाप्पा हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण करतील. जेव्हा हे पान तुम्ही बाप्पांना अर्पण करणार आहेत त्यावेळी तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत. त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्ही बुधवारी किंवा गुरुवारी कधीही करू शकतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक ग्लास घ्यायचा आहे. ग्लासमध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक आंब्याचं पान जे आहे तर ते टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. संपूर्ण दिवसभर तुम्हाला ते पाणी तिथेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. सायंकाळच्या वेळेस तुम्हाला ते पाणी त्या आंब्याच्या पानाने संपूर्ण तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे. यामुळे घरातली वाईट शक्ती, अलक्ष्मी, इडापिडा ही घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मी ही येत असते. कारण तिन्ही सांजेला आपल्या घराकडे लक्ष्मी येत असते. लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला घरामध्ये शिंपडायचं आहे. तर असा हा एक उपाय जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेला करायचा आहे. पुढचा उपाय म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरणसुद्धा लावायचं आहे. हे तोरण लावल्याने घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती जी आहे तर ती दूर होते. घरात सकारात्मकता येते. सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते. घरातील अनेक अडचणी, संकट जे आहे तर ते दूर होतात. घरातील दरिद्री दूर होते. म्हणून तुम्हाला एक आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे तर ते करून घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे आंब्याच्या पानांचे अत्यंत प्रभावी 4 उपाय जे आहेत तर ते कोजागिरी पौर्णिमेला करायचे आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.